राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत विविध प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारले, त्यापैकी सगळ्यात चांगला प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपतीच्या निवडीच्या प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य कुठले आहेत? प्रत्यक्ष निवडणूक, एकल संक्रमणीय मतपद्धत, आवश्यक मतांचा कोटा की अप्रमाणशीर प्रतिनिधित्वाचं तत्व। जर आपण नीट पाहिलं तर राष्ट्रपतीची निवडणूक ही पंतप्रधानाप्रमाणे प्रत्यक्ष होत नाही, तर अप्रत्यक्षपणे होते। त्यामुळे हा पर्याय कट करायचा। अप्रत्यक्षपणे काय म्हणजे मी कोणाला तरी निवडून दिलेला आहे आणि तो व्यक्ती राष्ट्रपतीसाठी मतदान करत आहे, याला आपण म्हणतो अप्रत्यक्ष निवडणूक। त्यामुळे हे प्रत्यक्ष जर काढलं तर ए हे दोन पर्याय कट होतात। आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा वापर केला जातो, तो पर्याय सुद्धा कट केला पाहिजे। म्हणजे ए आणि डी येणार नाही, याचं उत्तर बी आणि सी आहे। म्हणजेच काय, राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे होते, एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने होते, त्याच्यासाठी मताचा कोटा निश्चित केलेला असतो आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या आधारावर होते। आणि हे सगळे चारही कन्सेप्टवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। अशाच PYQ साठी आमची सिरीज किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।